गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कसली शिकायची? बेरीज अपूर्णांकांची. कसली? अपूर्णांकांची बेरीज. ओके, आज आपल्याला अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी दोघं शिकायचं. पहिले बेरीज समजून घेऊया मित्रांनो. ओके, याच्या अगोदर आपण बेरीज शिकलो. ओके, पॉइंटची पण शिकलो, दशांश अपूर्णांकांची पण शिकलो. आज फक्त अपूर्णांकांची बेरीज शिकू. पण अपूर्णांक म्हणजे काय ते पहिले समजून घेऊ. ओके, पूर्ण अंक. ओके, पूर्ण अंक म्हणजे हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे, हा 5 आहे, हे 6 आहे, 7 आहे. हे काय? हे पूर्ण अंक आहेत मित्रांनो. ओके, हे काय? पूर्ण अंक. अपूर्णांक म्हणजे काय ना, हा 1/2, 2/5, 6/7, 8/9, 9/5 यांना म्हणतात अपूर्णांक. ओके, सो यांची बेरीज आज आपल्याला शिकायची. काय शिकायची? यांची बेरीज. सो अपूर्णांकांची बेरीज कशी करतात ना, ते आज शिकूया. चला, अपूर्णांकांची बेरीज करण्यासाठी ना मित्रांनो, पहिले तुम्हाला 2 अपूर्णांक पाहिजे. ओके, जसे की 2 पूर्ण अंक असतील तर बेरीज होणार. हा 2 आणि हा 2 तर 4. ओके, ही झाली तुमची बेरीज. पण अपूर्णांकासाठी 2 अपूर्णांक गरजेचे आहेत. फॉर एक्झाम्पल, इथे 2 आहे, इथे 2 आहे, प्लस इकडे 4 आहे आणि इकडे 2 आहे. किती अपूर्णांक झाले? 2 अपूर्णांक झाले. हा एक अपूर्णांक आणि हा एक अपूर्णांक. आता याची बेरीज कशी करणार? बेरीज करताना काय करतात मित्रांनो, हा जो 2 कॉमन असेल, 2 कॉमन असेल ना, तर तो सिंगल एकदाच घेऊन टाकायचा. हा झाला 2 आणि ह्यांची बेरीज करून टाकायची. वरच्यांची 2 आणि 4 किती झाले? 6. हे झालं तुमचं आन्सर. जर याला अजून ब्रेक करायचं असेल, जर तुम्हाला फोड अजून करायची असेल, भाग द्यायचा असेल, तर बे 1 बे, बे 2 4 बेत्रिक 6 3. हे तुमचं आन्सर मित्रांनो. हा खालचा 1 लिहत नाही. दिस इज युअर आन्सर. समजलं? आता परत एकदा बघा. इथे सपोज 4 असेल आणि खाली किती आहे? 6 प्लस इथे 3 आणि खाली परत 6. खालचे छेद आहेत. ओके, खालच्या संख्येला काय म्हणतात? छेद. वरच्या संख्येला काय म्हणतात? अंश. ओके, खालच्याला छेद, वरच्याला अंश. आता हा अंश सेम आहे का मित्रांनो? नाही, वेगळा आहे. पण छेद सेम आहे ना, मग छेद एकदाच घ्यायचा. हा झाला 6. 6 + 6 12 असं करू नका मित्रांनो, ते चुकून जाईल. सो हा 6 आणि हा 6 वेगळा वेगळा घेत नाही, तो एकच असतो. ओके, एकदा घेतला 6, त्याच्यानंतर 4 + 3 किती झाले? 7. ओके, यांना अजून भाग देऊ शकतो का आपण? तर नाही देऊ शकत. हे तुमचं आन्सर. ओके, अजून एक घेऊ मित्रांनो. बघा, 3 × 5 + 4 × 5. 2 आहे, 5 आणि 5, 5 आणि 5 10. सो इथे 10 करा. चुकून जाईल मित्रांनो, असं करू नका. इथे 10 येत नाही. 5 आणि 5 10 असं करू नका. एकच 5 येणार. दोघांना इक्वल घेतात. ओके, वरच्यांची अंशांची बेरीज करायची. 3 आणि 4 यांची काय करायची? बेरीज. फर्स्ट 4, 3 आणि 4 किती होणार? 7 आणि खाली 5. हे तुमचं आन्सर. समजलं? अजून एक करू मित्रांनो. बघा, 6 × 6 + 4 × 6. ओके, परत एकदा 6 आणि 6 एक तास घ्या मित्रांनो. हा 6 आणि 6, वरच्या 6 आणि 4 ची बेरीज प्लस 4 काय झाले? 10 × 6. यांना अजून भाग जाऊ शकतो का? एकाच कोणत्या तरी पाड्यात येणार का? हे दोघं पण येणार, 2च्या पाड्या. ओके, इकडे 2 बेत्रिक 6 बेपंचे 10. 5 × 3. दिस इज युअर आन्सर. समजलंय मित्रांनो? हे काय तुमचं आन्सर. ओके, आता बघा, खालच्या छेद जर वेगळे असतील तर कसं करतात? छेद वेगळे असतील तर बेरीज कशी करतात ना मित्रांनो? फॉर एक्झाम्पल, इथे 2 4 प्लस इथे 2 × 3. ओके, आता वरती सेम आहे, वरती पण वेगळे घेऊ आपण. इथे 5. ओके, आता छेद समान आहे का? नाही आहे ना. छेद समान नाही आहे ना, तर ह्यावेळेस काय करतात ना, छेद समान करून घेतात. पहिले काय करतात? छेद समान करून घेतात. आता छेद समान करून घेण्यासाठी काय करणार ना मित्रांनो, यांचा गुणाकार करा. या दोघांचा गुणाकार करायचा. 2 × 3 मध्ये कसलं चिन्ह आहे? प्लस. 4 × 5. ओके, पहिले यांचा गुणाकार करा, नंतर या दोघांचा गुणाकार करा. ओके, वरतून 5 × 4 केले तरी चालतं, 4 × 5 केलं तरी चालतं. 2 × 3 केल्या, 2 × 3, 2 × 3 4 × 5. त्याच्यानंतर या दोघांचा गुणाकार करा मित्रांनो. 4 × 3. ओके, पहिले या दोघांचा गुणाकार केला 2 × 3, नंतर या दोघांचा गुणाकार केला 4 × 5. मध्ये प्लसचं साईन होतं म्हणून प्लसचं साईन ठेवलं. नंतर या दोघांचा गुणाकार केला 4 × 3. ओके, आता आन्सर बघा मित्रांनो. 3 × 2 = 6. प्लसचं साईन तसंच 4 ×
5 म्हणजे 4 पंचे 20. ओके, व्यतिरिक्त 6 प्लस 4 पंचे 20. आता 4 त्रिक 12. ओके, 4 त्रिक 12. समजला? छेद समान करून घेतलं मित्रांनो त्या दोघांचं. 12. आता बघा यांचं उत्तर कसं येणार. 20 आणि 6 26 आणि खाली किती झाले 12. ओके, अशी कोणती संख्या आहे का जे या दोघं त्यांच्या पाड्यात येतात? 2. दोनाच्या पाड्यामध्ये दोघं पण येतात. ओके, सो हा बेसक 12 आणि बेच्या पाड्याने 26ला भाग दिला तर 13 येतो. ओके, हे तुमचा आन्सर. 13 × 6. दिस इज युअर आन्सर. समजले मित्रांनो? अजून एक समजून घेऊया. 6 × 4 + 5 × 5. ओके, आता परत एकदा काय करणार मित्रांनो, या दोघांचा गुणाकार. ओके, या दोघांचा काय करायचा गुणाकार, म्हणजे 6 × 5 मध्ये कसलं साइन आहे प्लसचं. ओके, 4 × 5 या दोघांचा गुणाकार, 4 × 5 या दोघांचा गुणाकार. खाली 4 × 5 परत एकदा 4 × 5 4 × 5. आता हे गुणाकार केले मित्रांनो, 6 ने 5चा गुणलं, त्याच्यानंतर 4 ने 5ला गुणलं, त्याच्यानंतर 4 ने परत खालच्या 5ला गुणलं. ओके, ह्या 4 ने या 5ला गुणलं, या दोघांमध्ये पण गुणाकार. ओके, आता बघा आन्सर कसं येईल. 4 पंचे 20, 6 पंचे 30, 4 पंचे 20. ओके, आता हा 30 आणि हा 20. आन्सर काय आलं मित्रांनो? 30 आणि 20 50 आणि खाली काय 20. ओके, हा 0 कट करा, हा 0 कट करा. आन्सर काय आलं तुमचं? 5 × 2. दिस इज युअर आन्सर. हे काय तुमचं उत्तर. किंवा असं बघा की हे दोघं कोणाच्या पाड्यात येतात. सो हे दोघं 10च्या पाड्यामध्ये येतात. 10 × 10 10 दुने 20, 10 पंचे 50. 5 × 2 5 × 2. दिस इज युअर आन्सर. समजले मित्रांनो? आता अजून एक समस्या सॉल्व्ह करून मित्रांनो. हे बघा, 9 × 4 + 6 × 7. ओके, 9/4 + 6/7. आता बघा या दोघांचा गुणाकार करा. या दोघांचा गुणाकार 9 × 7 9 × 7 मध्ये कसलं चिन्ह आहे प्लसचं. 4 × 6 छेदी 4 × परत 7. या दोघांचा परत गुणाकार 4 × 7. ओके, आन्सर काय ना मित्रांनो? 9 × 7. 2 मिनिट इकडे नाही, खाली करतो. 9 × 7 9च्या पाड्यामध्ये 7 नंबरला कोणती संख्या येते, किंवा 7च्या पाड्यामध्ये 9चा नंबर 9 अंकी 7च्या पाड्यामध्ये 9 नंबरला कोणती संख्या येते तर 63. ओके, सो 63. 9 7 63, 7 9 पण 63. ओके, मग ते प्लसचं साईन, नंतर 6 चौक 24, 6 चौक 24, 4 सके 24. ओके, त्यानंतर 4च्या 7 चौक 28, 7 चौक 28 आणि 4 7 28. आता बघा 63 आणि 24. 63 आणि 24 किती होतात ते बघा. 63 आणि 24 किती होणार? तो 63 73 83 आणि मध्ये 4 टाकले 87 87. काय झालं मित्रांनो? 87 आणि इथे 28. हे दोघं कोणाच्या पाड्यामध्ये येतात का चेक करा. चेक करत असतील तर 4 करा. नाही येत पण ते. ओके, कोणाच्या पाड्यामध्ये येत नाही म्हणजे दिस इज युअर आन्सर. ओके, कोणाचा आन्सर आहे? हे तुमचं आन्सर. समजलंय मित्रांनो? ओके, अशी तुम्ही अपूर्णांकांची बेरीज करू शकता. आता अपूर्णांकांची आपण वजाबाकी शिकूया. आता अपूर्णांकांची वजाबाकी. आता अपूर्णांकांची वजाबाकी कसं करणार मित्रांनो ते बघू. आता अपूर्णांकांची वजाबाकी करताना जिथं प्लसचं साईन होतं ना मित्रांनो तिथं वजाबाकीचं करायचं. फॉर एक्झाम्पल इथं 4 × 6 आहे, त्याच्यानंतर वजा साईन आहे मायनस. ओके, इथे किती 6 × 6 5 करू समजण्यासाठी सोपं जाईल. ओके, सो आता 6 2 वेळा आहे ना ते एकदाच घ्या मित्रांनो. 6 2 वेळा आहे ना ते एकदाच घ्या. हा 6. ओके, मध्ये मायनसचं साईन, इकडे 4 आहे आणि इकडे काय 5 आहे. आता 4 मधून 5 गेला, उत्तर काय आलं? 4 मधून 5 गेला 1.
खाली काय 6. ओके, पण एक उत्तर आले मित्रांनो, पण एक काय मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून इथे काय आणणार -1. सो मायनस त्याला नाही दिला जात, इथे दिला. ओके, हे तुमचा आन्सर. अजून एक समजून घे मित्रांनो, बघा 6 × 4 मध्ये मायनसचं चिन्ह आहे, त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे 7 × 4. ओके, पहिलं सम, दुसरं सम. ओके, 4 2 वेळा आहे तर एकदाच घ्या, 4 2 वेळा आहे तर एकदाच घ्या. हा 4 आणि हा 6 -7. आन्सर काय येणार -1 × 4. का 6 मधून 7 गेले, 1 उरला आणि हा 4 जसं तसा. मोठ्या संख्येचं चिन्ह काय वजा, म्हणून आपण वजा दिला. ओके, अजून एक सॉल्व्ह करू मित्रांनो. बघा 9 × 7 -4 × 6 7. ओके, आता 7 छेद सेम आहे मित्रांनो, छेद सेम आहे तर एकदाच घ्या. हा 7 छेद सेम आहे, त्याच्यानंतर 9 - 4 9 - 4. ओके, उत्तर काय येणार 9 मधून 4 गेला, उत्तर काय आला 9 मधून 4 गेल्यानंतर 5. उत्तर काय आला 5 आणि खाली 7 जसं तसं. हे तुमचा आन्सर. समजली मित्रांनो वजाबाकी. पण जर छेद वेगवेगळे असतील तर काय करणार, छेद वेगळे असतील तर काय करणार ते शिकूया मित्रांनो. आता छेद वेगळे कसे असतील तर काय करतात ना मित्रांनो, सपोज इथे वरती 4 आहे आणि खाली 5, मायनस इथे 6 आहे आणि इथे 7 आहे. आता छेद कसे आहेत वेगळे आहेत, तर छेद वेगळे असतील ना काय करतात मित्रांनो, तिरकस गुणाकार. फॉर एक्झाम्पल या 4ने 7ला गुणा, नंतर या 6ने 5ला किंवा 5ने 6ला गुणा. आता 4ने 7ला गुणलो आपण, 4ने 7ला गुणलं, त्याच्यामध्ये मायनसचं साईन आहे, 5ने 6ला गुणलं, 5 × 6. त्याच्यानंतर हा 5ने परत 7ला गुणा मित्रांनो, 5ने परत काय करा 7ला गुणा, 5 × 7. आन्सर काय येणार 7 × 5 = 35. ओके, 7 चोक 28, 7 चोक 28 किंवा 4 7 28 मध्ये मायनसचं साईन, 6 पंचे 30 किंवा 5 × 30. आता बघा मित्रांनो 30 मधून 28 गेले, उरले किती 2, पण फक्त 2 नाही -2 आणि हा 35 जसं तसं. आन्सर काय आलं तुमचं -2 छेदी 35. अजून एक समजून घेऊ मित्रांनो. हे बघा आता इथे 6 आहे, 6 × 5 मायनस 6 × 9 घेऊ, मायनस 8 × 7. वेगवेगळे खालचे. ओके, छेद काय वेगवेगळे, छेद वेगवेगळे असेल तर काय करणार तिरकस गुणाकार, याचा गुणाकार याचा गुणाकार. 6 × 7 मध्ये वजाचं चिन्ह, 9 × 8, 9 × परत 7. ओके, आता बघा उत्तर 6 6 36. ओके, 6 6 36, 6 7 42, 6 7 42 वजा 9 8 8 9 72 किंवा 9 8 72. खाली 7च्या पाड्यामध्ये 9 किंवा 9 7 63, 9 7 63 किंवा 7 9 63. आता 42 मधून 72 गेले मित्रांनो, तर आन्सर काय येणार 52 62 72. आन्सर काय येणार -30 आणि खाली किती आहे 63. याला अजून भाग जाईल का मित्रांनो, जाईल. 3ने भाग जातो यांना, 3ने याला पण भाग जाईल, याला पण भाग जाईल. इथे काय येणार 21 आणि इथे काय येणार 10. हे तुमचा आन्सर -10 × 21. हे तुमचं आन्सर. समजलं मी काय केलं, वजाबाकी करताना खालचे छेद समान करून घ्या, नाही तर छेदांचे गुणाकार करा मित्रांनो. ओके, गुणाकार करून पण सेम आन्सर येणार आहे किंवा समान करून पण सेम आन्सर येणार आहे. समजलंय. आता अपूर्णांकांचा गुणाकार शिकू मित्रांनो. आता अपूर्णांकांचा गुणाकार कसा करतात मित्रांनो, अपूर्णांकांचा गुणाकार कसा करणार ना, सपोज इथे 4 आहे × 6 6 × 9. ओके, आता हा पण एक अपूर्णांक आहे आणि हा पण एक अपूर्णांक आहे, यांचा गुणाकार कसा करणार ना, सिंपल आहे. या दोघांचा गुणाकार करायचा, 6 चौक 24. ओके, आणि 9 सक किंवा 6 9 54. हे तुमचा आन्सर मित्रांनो. ओके, हे तुमचं आन्सर. पण याला अजून भाग जात असेल तर भाग द्या. फॉर एक्झाम्पल हे कोणाच्या पाड्यामध्ये येतात, 2च्या पाड्यामध्ये येतात,
12. ओके, 2 आणि भाग जातो त्यांना, त्याच्यानंतर हा 54चा काय होणार 26, त्याचं काय होणार 26. समजलं मित्रांनो? ओके, हे तुमचं आन्सर. हे तुमचं आन्सर. समजलंय? ओके, त्याच्यानंतर बघा अजून एक करू आपण. सपोज 6 into 3 मल्टिपल 4 into 6. ओके, आता याचा अपूर्णांकाचा गुणाकार, हा अपूर्णांकामध्ये गुणाकारचा साईन आहे. अपूर्णांकाचा गुणाकार कसा करणार? 6 चोक डायरेक्ट 24, 6 चोक 24 आणि खाली 3 सक 18. झालं तुमचं आन्सर. ओके, पण या दोघांना कशाने भाग जातो? आता 2 आणि जातो, खाली 2 आणि भाग द्यायचा असेल तर 2 × 18 आणि इथे 12, 12 into 9. दिस इज युअर आन्सर. ओके, हे काय तुमचं उत्तर. पण हे पण कोणाच्या पाड्यात येतात का? येतात 3च्या पाड्या. मग जेवढा भाग जाईल ना मित्रांनो ते देत राहा. ओके, हे फायनली तुमचं आन्सर असेल. ओके, 3च्या पाड्यामध्ये दोघं पण येतात, 3 त्रिक 9, 3 चोक 12, 4 into 3. दिस इज युअर आन्सर फायनली. ओके, जर भाग जात असेल तर भाग देत जा मित्रांनो. ओके, आता हे बघा अजून एक सॉल्व्ह करू गुणाकाराचा, अपूर्णांकाचे गुणाकार. सपोज इथे 7 असेल, खाली पण 7 आहे, मायनस इकडे पण 7 आहे, इकडे पण 7 आहे, सॉरी. ओके, सो आन्सर कसं येणार? आन्सर कसं काढणार? 7 7 49, 7 7 49, परत 7 7 49. ओके, सो हा पण कट, हा पण कट, आन्सर काय येणार 1. समजलं मित्रांनो? अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार. हो.